अभ्यासू नेते म्हणून अल्पावधीत प्रसिद्ध झालेले लक्ष्मण हाके या प्रश्नाची उत्तरं देतील काय? लक्ष्मण हाकेंना आरक्षणातील 1% समजत नाही किंवा समजत असेल तर मराठा समाजाविषयी आकस ठेवून जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाबाबत खोटी आणि चुकीची माहिती ते पसरवत आहेत. धनगर आणि वंजारी समाज हा प्रथम ओबीसी यादीत होता. तो अचानक 1991ला भटक्या विमुक्त जातीच्या यादीत समावेश केला. तेव्हा कोणत्या मागास आयोगाने शिफारस घेऊन तत्कालीन शासनानं हा निर्णय घेतला होता का? मंडल आयोगाने राज्यातल्या 272 जातींना शिफारस केली असताना 23 मार्च शासन अन्वये शिफार नसलेल्या शेकडो जातींना ओबीसी यादीमध्ये कसं घुसवलं? 9 ऑगस्ट 1995 शासन निर्णयान्वये ओबीसी आणि ओबीसीच्या उपवर्गातील जातींना मंडल आयोगाची शिफारस नसताना राज्य शासनानं संरक्षण देऊन त्यांचं आरक्षण कायम केलं. यासाठी मागास आयोगाची शिफारस होती का? सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटिशन क्रमांक 930/90 इद्रास सहानी निवाड्यातील निर्देशानुसार लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण असावं, पण लोकसंख्या 30 ते 33% आहे. त्यांना आरक्षण म्हणजे 32% म्हणजे लोकसंख्येच्या 98 प्रमाणामध्ये आरक्षण कसं काय दिलं? राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 मधलं कलम 11 नुसार मागास यादीतील जातीचे दर 10 वर्षांनी सर्वेक्षण करून प्रगत जातीमध्ये आरक्षण यादीतून बाहेर करणं आवश्यक. पण राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 अंमलात आल्यापासून कधीच याची अंमलबजावणी झाली का नाही? त्यामुळं सर्वोच्च न्यायालय आणि राज्य मागासवर्ग आयोग 2005 कायद्याचा अवमान होत नाही का? ओबीसी आणि ओबीसींचे उपवर्गातील अनेक जाती आणि खिरापती वाणी आरक्षण खात नाहीत का? याची उत्तरे त्यांनी द्यावी, असे सवाल करण्यात आलेले आहेत.